शेतकरी वनसंरक्षकांमध्ये झालेल्या वादावादीत वातावरण तापलं. ॲडव्होकेट संतोष माळवीकर आणि माजी राज्यमंत्री भरमोहन पाटील यांच्या मध्यस्थीनंतर झाली चर्चा. शेतजमीन आम्हालाच मिळावी यासाठी गुळंब येथील शेतकरी आक्रमक. चंदगड पाटबंधारेकडून वन विभागाच्या ताब्यात पुन्हा आलेल्या जमिनी आमच्या ताब्यात द्या अशी आक्रमक भूमिका गुळंब येथील शेतकऱ्यांनी बुधवारी वन विभाग आणि शेतकऱ्यांच्या बैठकीत घेतली. सहाय्यक वन संरक्षक नवनाथ कांबळे यांनी त्यांचे पुरावे मागितल्यानं शेतकरी आणि त्यांच्यात वादावादी सुरू झाल्यावर वातावरण तापलं. ॲडव्होकेट संतोष माळवीकर तसेच माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी मध्यस्थी केली. त्यानंतर वातावरण निवळलं. उपवन संरक्षक सैपून शेख यांनी कागदपत्रे तपासून सकारात्मकता दाखवल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं. तिलारी प्रकल्पांतर्गत येणारी जमीन मंगळवारी गुळंब येथील शेतकऱ्यांनी नांगरण्याचा प्रयत्न केला असता वन क्षेत्रपाल प्रशांत आवळे यांनी त्यांना अडवून दिलेल्या आश्वासनानुसार वरिष्ठांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली होती. गुळंबसारख्या गावातील लोकांनी पर्यावरण वाचवलं आहे, त्यामुळे अधिकाऱ्यांनी आता शहाणं व्हावं, अन्यथा विनाशकारी एव्हीएच हटवण्यासाठी घेतलेली भूमिका पुन्हा घेऊ असा इशारा यावेळी ॲडव्होकेट माळवीकर यांनी दिला. दरम्यान आणखीन कागदपत्रांसह जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केल्यास न्याय मिळू शकतो असे सैपून शेख यांनी सांगितलं. यावेळी सरपंच योगिनी दळवी, वन हक्क समिती अध्यक्ष विजय दळवी, सातू दळवी, लक्ष्मण दळवी, नामदेव दळवी, लाडकू दळवी, निंगू दळवी, प्रकाश दळवी, पांडुरंग प्रधान आदी उपस्थित होते.